नमस्कार मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू मालिकेच्या आजच्या भागात काय घडले पाहूयात। पाहायला मिळतंय की आता मात्र सत्याला जेवण करण्यासाठी किचन मध्ये मंजूने बोलावलेलं असतं। त्या दोघांच्या गप्पा आता तिकडे सुरू असतात। तेवढ्यातच पाहायला मिळतंय की एक ग्लास जो आहे तो आता खाली पडतो आणि तेवढ्यात मंजूची आई जागी होते। त्यानंतर आता हे दोघे तिकडनं निसटून जातात, स्वतःच्या रूम मध्ये जाऊन बसतात। तिकडे गेल्यानंतर मंजूच्या आईची नजर तिकडेही जाते। मंजूची आई आता मात्र दाराला कान देऊन ऐकत असते। त्यावेळेस मंजिरी रात्री बडबडत असते आणि आता मंजूच्या आईला असं वाटत असतं की हिला नक्कीच वेड लागलेला आहे, आपल्याला हिला नक्कीच डॉक्टरकडे न्यावं लागणार आहे। ती आमरीलाही बोलावते आणि तिलाही ऐकू घालते। आमरीही बोलते की मला दीदीची तब्येत आता बघवत नाहीये। तर मित्रांनो, मंजू आणि आता सत्या जो आहे तो अतिशय गप्पा मारत रात्रभर बसलेले असतात, एकमेकांकडे पाहत असतात। तर मंजू सारखंच बोलत असते की मला कधीही तू माझ्यापासून दूर गेलेला आवडणार नाही आणि सहनही होणार नाही, मीही तुझ्या मागे ढगामध्ये येईल। दोघेही रात्रभर एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात। तर इकडे पाहायला मिळतंय मित्रांनो, आर्यनला ही रात्री झोप लागत नसते। आर्यनलाही थोडासा डाऊट झालेला असतो की तिकडे मात्र कुणीतरी होतं आणि आर्यनला एक स्वप्न पडतं। त्या स्वप्नामध्ये चक्क आता सत्या बंदूक घेऊन आलेला असतो। तो बंदूक थेट मात्र आता आर्यनच्या अंगावरती ताणून धरत असतो आणि असं बोलत असतो की तूच मला मारण्याचा प्रयत्न केलास। तर मित्रांनो, आर्यन देखील आता दचकून झोपेतून उठतो। तर पुढील भागामध्ये हा सीन आपल्याला पाहावयास मिळत आहे। तर इकडे मात्र मम्मी साहेबांची तब्येत अतिशय खराब झालेली असते, त्यांना खूप वाईट वाटत असतं। ते सारखंच सत्याचे फोटो पाहत असतात आणि आता मात्र सपनीला सांगत असतात की हा फोटो कुठे काढलाय, हा फोटो कुठे काढलाय। सगळ्या फोटोंविषयी रात्रभर त्या चर्चा करत बसलेले असतात। त्यांना सहनच होत नसतं की आपला सत्या आपल्याला सोडून गेलेला आहे। मित्रांनो, पुढील भागामध्ये हा सीन आपल्याला लवकरच पाहावयास मिळणार आहे। तर इन्स्पेक्टर मंजू मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि इन्स्पेक्टर मंजू आणि आणखी मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, भेटूया नवीन प्रोमो अपडेटमध्ये। धन्यवाद।